सदवंदियाणं तिहुवणहिद मधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 12 बघत होतो आपण. काय सांगितलं होतं? पज्जय विजुदं दौवं दौवविजुताय पज्जयाणथी दोण्णं अनन्नभूतं भावं समणापरुवेन्ति. सांगा होतं काय? वरून करायचा अर्थ अनन्य भाव अनन्यपणा श्रवण प्रवृत्तीत करते. द्रव्य आणि पर्याय हे अनन्य रूप असतात, तन्मय रूप असतात. कोणता संबंध आहे द्रव्य पर्यायामध्ये? अनित्य तादात्म्य संबंध आहे. मग तरी सुद्धा तन्मय भावपणा आहे म्हटलं, अनन्यपणा आहे म्हटलं, कारण कथनची द्रव्याचीच पर्याय आहे, भिन्न द्रव्य नाही आहे ते. मग कशा रीतीने हे सांगितलं त्यांनी. जिथं द्रव्य आहे तिथं पर्याय आहेच, असं नसणार की द्रव्य आहे पण पर्याय नाही, पर्याय आहे पण द्रव्य नाही, असं होणार नाही. म्हणून त्यांच्यामध्ये अनन्य भावपणा आहे. थोडंसं हे खुलासा चांगलं घेतलं आहे वर्णिजींनी, तेवढं वाच. सत में द्रव्य और पर्याय दो बातें तो माननी पड़ेगी. चीज़ है, सदाकाल रहती है, पर उसकी अवस्थाएं भी बनती रहती है. असं काहीतरी आहे की जे नित्य राहतं, असं काहीतरी आहे की जे नष्ट होतं. पर्याय बनती रहती है, यह भी बात है कि नहीं. इसी बात को इस गाथा में स्पष्ट किया है कि पर्याय से रहित द्रव्य नहीं, द्रव्य से रहित पर्याय नहीं. इस प्रसंग में एक बात और समझना. बहुत ऊंचे अभेद दृष्टि के ख्याल से बढ़कर चले तो एक बार गुणों को तो मना कर सकते हो, गुण नहीं है, और मना करके उसके ऐवज में क्या जाने स्वभाव. म्हणजे कधी असं म्हणलं जाईल की गुण नाहीत, कारण स्वभावाशी ते तन्मय आहेत. द्रव्य म्हणा, गुण म्हणा, सगळे अभेद असल्यामुळे त्याला तुम्ही कधी सांगाल कधी नाही सांगाल, पण पर्याय सांगावीच लागते, कारण त्याचा स्वभाव भिन्न आहे द्रव्यापासून. गुण क्या है कि स्वभाव है. वस्तु में अभेद दृष्टि से परखा जाने वाला एक अभिन्न लक्षण और गुण है. उसी स्वभाव को समझने के लिए उस स्वभाव के भेद दृष्टि से अनेक खंड कर देना. खंड न करना, मत करे द्रव्य है स्वभाव है उसका, इतना तो मानना ही होगा. द्रव्य म्हणा, स्वभाव म्हणा, गुण म्हणा, शक्ती म्हणा, सगळं एका अर्थवाचीमध्ये येईल, पण पर्याय त्याच्यामध्ये येणार नाही. पर्याय भिन्न सांगावी लागणार, असं सांगायचं आहे. यह भी मानना पड़ेगा कि प्रत्येक समय में द्रव्य की कोई न कोई अवस्था रहती है, उसका नाम है पर्याय. अब इस पर्याय को कोई विशेष न जाने तो परिणमन है सामान्य परिणमन, इतना तो मानना ही होगा. और जो एक परिणमन है वह अवक्तव्य परिणमन है, जिस दृष्टि में गुणों को स्वीकार नहीं किया. हमें न चाहिए भेद दर्शन, हम अभेद दृष्टि से चलकर अपने में परखेंगे. पर का द्रव्य अभेद है, अवक्तव्य है, अखंड है, हाँ ठीक समझ गए, पर पर्याय बिना नहीं है कुछ भी. म्हणजे स्वभावाकडनं सगळं सांगितलं वर्णन, पण स्वभाव आणि पर्याय किंवा द्रव्य आणि पर्याय ह्याच्यामध्ये काहीतरी भेद आहे. द्रव्याचं परिणमन दिसतं का पर्यायाचं परिणमन दिसतं? द्रव्याचं परिणमन दिसतं का पर्यायाचं परिणमन दिसतं? जे दिसतं ते पर्यायच आहे. परिणमन म्हणजे द्रव्याचं परिणमन. आता नित्य अर्थक्रिया दिसत नाही तुम्हाला. अनित्य अर्थक्रिया म्हणजे पर्यायाचं परिणमन दिसतंय की तुम्ही लहान मोठे झाला,
किंवा काय बालक वृद्ध झाला किंवा मनुष्याचा देव झाला, नारकी झाला, असं व्यंजन पर्यायातून म्हणा किंवा व्यक्त पर्याय असते. द्रव्याचं परिणमन दिसेल किंवा न दिसेल. तुमच्या ज्ञानात किती वाढ झाली आहे आता, किती ऱ्हास झाला आहे. गुणांचं परिणमन कदाचित दिसेल किंवा नाही, पण पर्यायात अभिव्यक्ती झालेली समजून येते. पर्याय भी अवक्तव्य अखंड अभेद यो निरखा जाएगा. जेव्हा द्रव्याशी अभेद करणार त्यावेळेस ती पर्यायसुद्धा त्याच्याबरोबर अभेद आहे असं सांगितलं गेलं. पर्याय में विशेष तब निरखा जाएगा जब गुण मानकर चले. यह अमुक पर्याय है, यह बात तब तक कहेंगे जब गुण मानकर चले. हम गुण नहीं मान रहे, हमारी दृष्टि अभेद है, इस द्रव्य और स्वभाव को समझ रहे हैं अखंड अवक्तव्य. तो पर्याय को अखंड अवक्तव्य मानना होगा. प्रति समय वस्तु में प्रत्येक अखंड है, अवक्तव्य है. अगर कुछ बताया जा रहा है तो पूरी बात नहीं कही जा रही, अंश कहा जा रहा है. जीव की इस समय भीतर में क्या अवस्था बन रही है, उसका पूरा विवरण आप दे सकते हैं क्या? काय सांगा रे? तुमच्यामध्ये किती गुण आहे? तो अनंत गुण आहे. त्या अनंत गुणांचं परिणमन तुम्ही सांगू शकता का? किती सांगू शकता? सगळे गुण परिणमन करतायत, पण सगळे गुण तुम्हाला व्यक्त नाही आहेत. परिणमन चालू तर आहे, पण द्रव्याच्या स्वभावामध्ये आहे ते. उसका पूरा विवरण नहीं दे सकते. वह अवक्तव्य अखंड यानी तिर्यक खंड भी नहीं है. जब यह कहते हैं कि क्रोध है, मान है, लोभ है, शांति, समाधान, ज्ञान, दृष्टि, लगन, ये सब हो रहे हैं, तो इनमें से कोई भी आप एक बात कहे वर्तमान अवस्था की, उसमें से एक अंश ही तो आपने बताया. म्हणजे काय म्हणायचे? क्रोध रूपाने परिणमन केला तर तुम्ही परिणमन सांगितलं की. म्हणजे काय सांगायला लागलेत? प्रत्येक पर्यायाला तुमचं द्रव्य परिणमन करते. काय म्हणते सोनी? काय करायली? भाजी मळाली काय? भाजी मळाली काय? द्रव्याचं परिणमन प्रत्येक समयाला होत आहे. आता तुमची क्रोध ही पर्याय आहे, तर ती क्रोध पर्याय म्हणजे एक अंश आहे. चारित्र्य गुणाचं परिणमनचा अंश दिसलाय तुम्हाला, तेवढ्यावरून सांगताय क्रोध पर्याय. पण अनंत गुण त्यावेळेस परिणमन करतायत ते कुठं दिसत आहेत? त्याचं परिणमन झालेलं काय समजतंय? क्रोध झाला त्यावेळेस ज्ञान आहे की नाही, दर्शन आहे की नाही, आनंद गुण आहे की नाही, त्याचं पण परिणमन झालंय. पण जे व्यक्त दिसतंय किंवा मुख्यतेने आहे त्याला सांगितलं गेलं. म्हणूनच सांगतायत त्यांनी की अंश जाणला गेलाय तुम्हाला तो क्रोध म्हणजे सुद्धा. इतना तो मानना ही पड़ेगा, द्रव्य और पर्याय गुण को छोड़ दो, उसकी चर्चा न करे, पर अखंड कोई वस्तु है शाश्वत और उसका प्रति समय परिणमन है. वह परिणमन अभेद है, अखंड है, पदार्थ द्रव्य पर्यायात्मक है. द्रव्य से रहित पर्याय कुछ होती ही नहीं, पर्याय से रहित द्रव्य कुछ होता ही नहीं. म्हणजे जेव्हा केव्हा परिणमन होणार आहे तेव्हा नियमाने तिथं द्रव्याशी ते अभेद असतं. दृष्टांत सांगितला गोरस. गाय का जो निकाला हुआ दूध है वही दही बन गया, घी बन गया, मावा बन गया, छेना बन गया. छेना म्हणजे काय? छेना असलेल्या दुधातून काढतो ना पनीर. पनीर. छेना म्हणजे पनीर. आम्ही नासलेल्या दुधाचं ते वगचं काढतो ना पाणी काढून टाकून, त्याला छेना म्हणतो. होय. बर. पाकशास्त्रज्ञ झाली दिसते. छेना बन गया. जो भी बना यह बताओ कि उन सब अवस्थाओं में गोरस होता है की नहीं. जे काय खाताना दह्याचं दुधाचं वगैरे तर त्याच्यामध्ये असं जाणीव होते का हे जे पण आहे ते सगळं गोरस आहे, दुधापासून बनवलेलं आहे. घी है, दही है, लेकिन गोरस नहीं है, ऐसा होगा क्या? म्हणजे कोणाला म्हणलं घी दिखाओ, दही लाओ, लेकिन गोरस न लाना, फिर क्या लाएंगे आप? म्हणजे दूध दही आणा असं म्हणत असताना त्याच्यामध्ये गोरस आलाच हे सांगायचं त्यांना. तो क्या आप ला सकेंगे? क्योंकि गोरस तो उन सब अवस्थाओं में व्यापक है. दूध है तो गोरस, दही बना तो गोरस, मट्ठा बना तो गोरस. गोरस बिना इनमें से कुछ नहीं है. न दूध मिलेगा न दही,
तो गोरस से रहित दूध दही कहीं मिलेगा क्या? न मिलेगा। उल्ट घ्या आता। और दूध दही घी छाछ छेना मावा इत्यादि इनके बिना गोरस आपको कहीं दिखेगा क्या? नहीं दिखेगा। आप सोना चांदी यह घटा लो, स्वर्ण द्रव्य के बिना डला, बिस्कुट, अंगूठी, करधनी म्हणजे हे का? करदोटा असेल, करदोडा अधिक सारी पर्यायों के नाम ले लो, ये सब मिलेंगे क्या? सुवर्णाशिवाय या सगळ्या पर्याय मिळणार का? तर नाही मिळणार। सुवर्ण द्रव्य के बिना ये न मिलेंगे, इन सब के बिना सुवर्ण न मिलेगा। कोई कहे कि देखो न तो पिंड लाना, न आभूषण लाना, सिर्फ सोना लाना। घेऊन या बघू, जाऊन दुकानात आहे ना तुमच्या? तर सोनं असंच मिळणार नाही, त्याची कुठली ना कुठली अवस्था असणार। बिस्किट आणा म्हटलं तर म्हणजे आभूषण नाही आहे तर कॉईन रूपामध्ये काय म्हणायचं, रॉ रूपामध्ये तरी मिळणार, पण ती पण त्याची पर्यायच आहे, पण पर्यायाशिवाय द्रव्य नसणार। सुवर्ण द्रव्य बिना ये अलंकार आदिक नहीं, अलंकार आदिक के बिना सुवर्ण द्रव्य नहीं। सुवर्ण द्रव्य तो कहीं कोई न कोई अवस्था में होगा, है अवस्था जरूर तो कोई वस्तु की ही तो अवस्था है। इस प्रकार द्रव्य बिना पर्याय नहीं, पर्याय बिना द्रव्य नहीं, ये दोनों ऐसे अनन्यभूत है। जो भी वस्तु है वह द्रव्य पर्याय रूप है, सो अपने द्रव्य पर्याय रूप है। मुझ में उसका कुछ नहीं, मैं जो हूँ सो द्रव्य पर्याय रूप हूँ। तुम्हाला तुमचं द्रव्य हे समजून, तत्व समजून काय फायदा आहे? मी सुद्धा कसा आहे? द्रव्य पर्यायात्मक आहे। असं नाही आहे की द्रव्य आहे पण पर्याय नाही, पर्याय आहे पण द्रव्य नाही, असं होणार नाही। मेरा अन्य में कुछ नहीं है, तुमची पर्याय तुमच्यामध्ये आहे, तुमचं द्रव्यगुण तुमच्यामध्ये आहे, तुमचे द्रव्यगुण बाहेर जाणार नाहीत, बाहेरचे तुमच्यामध्ये येणार नाहीत। म्हणून तुम्ही काय इच्छा करता हो? कधी काय म्हणायचं, लहानपणी पोरं काय करणार, शाळेमध्ये पहिला नंबर येणाऱ्याकडे बघून भाव असे करणार की त्याच्यासारखं ज्ञान मला यावं, किंवा मला तर पहिला नंबर यावा, म्हणजे काय अपेक्षा केली, त्याची पर्याय मला मिळावी, किंवा कोणी सुंदर असेल तर त्याच्याकडे बघून तसं रूप मला मिळावं, म्हणजे पर्याय दुसऱ्याची तुमच्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही आहे। मग तुम्ही करता की ते काय म्हणायचं, प्लॅस्टिक सर्जरी, कसलं काय रंगवायचं बिंगवायचं काम करतात ना लोक, मग त्याच्याने येते की रूप वेगळं, मग दुसऱ्याचं रूप आलं का नाही, ते पण तुमचंच आहे। जरी तुम्ही इच्छा केली तसं रूप यावं तरी सुद्धा जे तुमच्याकडं पर्यायात आहे ना तेच रूप मिळणार आहे, अन्यथा किती प्रयत्न करायला गेला तरी सुद्धा तसं रूप मिळणार नाही दुसऱ्यासारखं। अब तत्वज्ञान जगे और वैराग्य की बढ़वारी बने, ये दो ही इस जीव के रक्षक है। ये दो बातें न हो तो जीव की कहीं रक्षा नहीं है। झगड़ा, फसाद, लड़ाई, आपत्ति यानी नारकीय लीला जहाँ भी हो, जिस घर में हो, जो करने वाला हो, उसका आधार क्या है? का होते हो भांडण घरामध्ये? का गेले इथं या विषयावर? म्हणजे परातून मायात काय येत नाही, मायातून परात काय जात नाही, ह्याच्यासाठी सांगतायत। भांडणं का होतात घरामध्ये हो? कोणाच्या घरात होते सांगा, आणि त्याचं मागचं कारण सांगा, का होते? वस्तु तत्व का, वस्तु स्वरूप का अज्ञान, स्वपर का भान नहीं है, सो यह सब गड़बड़ी चल रही है। निज को निज, पर को पर जान, यह बात नहीं है, वहाँ विसंवाद है। तो सब पदार्थ पृथक पृथक है, यह बात कब स्पष्ट झलकी? बरोबर, पर्याय दिसतीये म्हणूनच तिथं अस्थिरता आहे, दुःख आहे, विभाव आहे। म्हणूनच म्हटलं की जेव्हा मुनिराज बघतायत तुमच्याकडं त्यावेळेस त्यांची दृष्टी कशी आहे हो? ते कुठं पाहतायत? द्रव्य रूपाने पाहतायत, म्हणून त्यांच्या ज्ञानात समता आहे, आणि आपण पर्यायाकडे पाहतोय म्हणून विषमता आहे। म्हणून त्यांना शत्रू पण जीव दिसतो, मित्र पण जीव दिसतो। तुम्हाला
असं म्हणायचं हा शत्रूचा जीव आणि हा मित्राचा जीव. काय झालं? जीव कुठं दिसला मग? शत्रू आणि मित्रच दिसला, म्हणजे भेदभावच झाला. जब द्रव्य क्षेत्र काल भाव गुण पर्याय सब नजरों से यह ज्ञान होगा कि प्रत्येक वस्तु अपने आप के स्व क्षेत्र में है और उसमें ही उसकी सारी फैक्ट्री है, उससे बाहर मेरा कुछ नहीं है, वस्तू के सहज स्वातंत्र्य के ज्ञाता को मिलेगा तत्वज्ञान. म्हणजे तुम्हाला तत्वज्ञान कधी प्राप्त होणार? जेव्हा वस्तू स्वरूप समजणार आणि तशा प्रकाराने निर्णय करणार त्यावेळेस. क्या कोई पुरुष ऐसा भी है जो यह मानता है कि पर्याय से रहित द्रव्य है और द्रव्य से रहित पर्याय है? म्हणजे असं कोणी मानणारा आहे का मतवादी? का सांगताय हे? ही गाथा सांगितली तर सोनी काय सांगितली? काय समोर बसती बिचारी आणि चिंतन करायली का? काय सांगितलं सांग? द्रव्यरहित पर्याय आणि पर्यायरहित द्रव्य असं कोणी मानलं का? बौद्धांनी मानलं पर्यायच द्रव्य आहे, त्यांनी द्रव्याचा नाश केला. आणि सांख्यांनी उलट मानलं द्रव्यच आहे, पर्याय असं काही नसतं. उत्तर यह है कि ऐसे लोग जो पर्याय से रहित द्रव्य मानते हैं, द्रव्य से पर्याय रहित पर्याय मानते हैं, माने दो है ना, तीन काल रहने वाली वस्तु और उसकी अवस्था, यह हर जगह घटा लो. कोई भी अगर पदार्थ है तो वहाँ दो बातें अवश्य है, तीन काल में रहने वाला पदार्थ और एक समयवर्ती पर्याय. तो कोई दार्शनिक ऐसे है कि तीनों काल रहने वाला पदार्थ तो मानते हैं पर अवस्था नहीं मानते. कोण सांग रुपाली? किचन कट्ट्यावरच नेऊन ठेव शास्त्र पण. असं घेऊन बस जरा, ते बसलेत ना सगळे. काय म्हणलं? कोणी दार्शनिक असे आहेत की त्यांनी पदार्थच मानला पण अवस्था नाही मानली. कोण कोण सोनी? म्हणजे नित्य मानणारे म्हणायचं का मग? कोण? त्यांना नाव असते सांख्य. सांख्य असते. जे नित्यवादी आहेत, म्हणजे पर्याय नाही आहे तर द्रव्यच मानतात फक्त. तो कोई दार्शनिक ऐसे है कि तीनों काल रहने वाला पदार्थ तो मानते हैं पर अवस्था नहीं मानते. अवस्था कोई होती ही नहीं. ऐसे कौन लोग हैं? नित्य एकांतवादी ब्रह्मवादी, जो मानते हैं एक ब्रह्म पर वह परिणमता नहीं है. ब्रह्मा आहे पण तो परिणमन करत नाही. परिणमन जो है यह प्रकृति की चीज़ है. सांख्य भी यही कहते हैं. मला बोर्ड द्या. दाखवलं तर मागे एकदा की सांख्यांचं मत काय आहे आणि ते काय काय मानतात. सांगा दीपाली भाभी, काय मानतात? प्रकृती पुरुष कोण मानतं? कोण मानतं? मी नाही मानत. तेच का? हां, तर काय मानतात? त्यांची मान्यता काय आहे प्रकृती आणि पुरुषच्या बाबतीत? प्रकृती परिणामन करते असं काहीतरी त्याचं. असं काहीतरी प्रकृती म्हणा किंवा प्रधान म्हणा, असे दोन तत्व मानले. दिसते बोर्डवरचं? रुपाली घेऊन बसा हातामध्ये वही पेन. काय म्हणले? सांख्य हे नित्य एकांतवादी आहे. नित्यवादी म्हणा, एकांतवादी म्हणा, तर ते पर्यायाचं स्वरूप मानत नाहीत, फक्त द्रव्य मानतात जे त्रिकाली नित्य राहणार आहे. पण त्यांनी तत्व अशी दोन मानली, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे कर्म. त्यांनी याचं स्वरूप कसं मानलं? पुरुष चेतन आहे,
दाखवलं तुम्ही एकदा तुम्हाला. प्रकृती अचेतन आहे, हे चेतन आहे तरी ज्ञान रहित आहे मानतात ते, आणि हे ज्ञान सहित मानतात. उलट आहे. परत पुरुष आहे तो अकर्ता आहे पण भोगता आहे, करत नाही पण भोगतो. आणि प्रकृती आहे ती करता आहे पण अभोगता आहे असं मानतात. काय म्हणले? सोनी लिहिती आहे ना, लिहायसाठी ठेवले, लिहिती आहे मी, म्हणजे झोप जाईल तुझी. काय सांगितलं? सांख्य मानतात की पुरुष म्हणजे आत्मा आहे तो निष्क्रिय आहे, निठल्ला आहे, काय करत नाही. आणि प्रकृती आहे ती करता आहे, त्याच्यामध्ये क्रिया होते, कार्य होतं. तर जे सगळं करते ते कर्म करते. त्यामुळं हे जो पुरुष असतो तो नियमाने स्वभावरूपच परिणमन करतो, आणि कर्मच फक्त विभाव रूपाने, काय रागद्वेष रूपाने परिणमन करतो. समजलं काय सांगितलं? मग असं मानणारे हे शुद्ध मानले का? कोण? पुरुषाला शुद्ध. पुरुष शुद्ध आहे, निष्क्रिय आहे, चेतन आहे, परत परिणमन रहित आहे असं मानतात. आणि पर्याय आहेत त्याच्यामध्ये सगळं परिणमन होतं, इथं परिणामी मानतात त्याला. चेतन आहे आणि अपरिणामी आहे, आणि जे प्रकृती आहे ती परिणमनशील आहे. म्हणजे हे कोण असं सांख्य वगैरे काय नाही आहेत, आपल्याच ज्ञानामध्ये काय घेतलेले जे वेगवेगळे मत आहेत, काय वेगवेगळे विचार उठतात त्याच्याबद्दल, वस्तूच्याबद्दल तसं रूप मानत गेले. कोणी असं मतवादी वेगळे आहेत असं नाही आहे, तर आपणच काय मानलेले भिन्न भिन्न मतं आहेत. म्हणून सांख्य जैन आहेत का अजैन आहेत? तुमच्यातच उठलेले प्रश्न आहेत म्हणतीये, तर कसलं जैन आणि काय सगळे म्हणले ते का पंडितांनी तर घटवले अनेक प्रकारचे जैन. म्हणजे सगळ्यांनी वेगळी वेगळी वस्तू मानली ना आपल्या बुद्धीनुसार, त्यामुळं नावाचे जैन तर आहेत, पण जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप जाणत नाही. सांख्य यह कहते हैं तो जो कुछ सांख्य नित्य एकांतवादी है ऐसा सांगितलं. तो कुछ दार्शनिक है ऐसे जो पर्याय रहित द्रव्य मानते हैं, और कुछ लोग ऐसे हैं जो कि द्रव्य रहित पर्याय मानते हैं. यानी तीन काल में रहने वाली वस्तू कोई नहीं होती. असं कुठलंही द्रव्य नसतं जे तीन काळामध्ये स्थिर राहतं, फक्त एकानंतर एक पर्याय येत जाते असं मानतात. सिद्ध करा बघू कसं म्हणणार ते. त्यांनी पण सांगतात तर त्यांचा पक्ष खंबीर असतो. मग कसं मानतात ते? द्रव्य हे नव्हे कोई दार्शनिक ऐसे है जो तीन काल में, हे तर तीन काळात वस्तूला मानणारे आहेत, पर्याय मानत नाही आहेत. पण जे बौद्ध मतवादी आहेत ते मानतात तीन काळात राहणारी अशी वस्तू नसतेच, पण पर्याय असते. असंच वाचलं ना, परत एकदा वाचलं. जो पर्याय रहित द्रव्य मानते हैं, और कुछ लोग ऐसे हैं जो द्रव्य रहित पर्याय मानते हैं, यानी तीन काल में रहने वाली कोई वस्तु नहीं होती. जो कुछ है सो तुरंत पैदा हुआ, तुरंत मिट गया. मग असं होतं का? आणि कसं सिद्ध करतात ते? त्यांचं पण सिद्ध करायला म्हणून तर शिकायला गेलं होते ना, आकलंक निकलंक. तुम्ही कुठं जातच नाही. म्हणजे शिकायला पाहिजे ते पण मत काय सांगतायत, कसं त्यांचं मत आहे. आपण वन वे शिकतोय, त्यांचं मत माहीत नाही आहे तर तुम्हाला काय खंडन करता येणार आहे? मग त्यांनी मानलं परंपरा असते,
म्हणजे काय, आत्ता उत्पन्न झालेली पर्याय त्याच्याबरोबर द्रव्य उत्पन्न होतं आणि ते आपलं सगळं अस्तित्व पुढच्या पर्यायात देतं आणि नष्ट होतं. त्यामुळे त्यांना अखंड द्रव्य मानता आलं नाही किंवा मानलं नाही त्यांनी. मग पर्याय आहे ती संतान रूपाने पुढच्या पर्यायामध्ये त्या द्रव्याला देऊन टाकते आपलं अस्तित्व आणि परत ती नष्ट होते, परत पुढं असं म्हणा. संतान म्हणतात ना त्याला, संतान परंपरा म्हणतात. म्हणजे एका पर्यायामधून दुसऱ्या पर्यायामध्ये गेल्यावर ते द्रव्याचं अस्तित्व नष्ट होतं पूर्व पर्यायात आणि उत्तर पर्यायात नवीन द्रव्य उत्पन्न होतं असं ते मानतात. अब समय समय में जो जो बात सामने आई बस वह एकदम आ गया, उसका कोई लगार पहले न था. म्हणजे अशी कुठली वस्तूच नव्हती की जी कॉन्स्टंट राहून त्याचं परिणमन चालू आहे असं ते मानतात. वह तो नई वस्तू उत्पन्न हुई और उत्पन्न होते ही मिट जाती है. एका समयात उत्पन्न झाली त्याच समयात नष्ट झाली. पुढच्या पर्यायामध्ये दुसरी वस्तू. माझ्यासमोर कोण बसलाय हो? कालचेच बसलाय का आज वेगळे आहेत? आता 10-5 मिनिटापूर्वीचे बसलाय का वेगळे वेगळे आहात? कोण कोण आहे? तुम्ही एक सांगितलं तर पर्याय बदलत चालली प्रत्येक समयाला पण द्रव्य तेच आहे. हां कसं म्हणायचं, तेच पण आहे आणि तेच नाही आहे पण. कालचे आहात का नाही माझ्यासमोर? हां कालचेच मी आहे असं म्हणलं तर कालचं ज्ञान झालं नाही का तुम्हाला? काल जे काही शिकवलं ते अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा उत्पाद झाला होता. तर आज जे शिकवलं त्याचं काल अज्ञान होतं. मग कालचेच ते तुम्ही आहात म्हणलं तर अज्ञानीच राहिला का? म्हणजे सांगायचं आहे म्हणून की कथनचित कालचाच आहे, कथनचित नवीन आहे. म्हणून पर्यायापेक्षेने मी नवीन नवीन उत्पन्न होतोय पण द्रव्यदृष्टीने तर तोच तो आहे. पहले कोई लगार पहले न था, वस्तु न थी, वह तो नई वस्तु उत्पन्न हुई और उत्पन्न होते ही मिट जाती है. ऐसे वे लोग कौन है? क्षणिक एकांत वाले. तो ऐसे अभिप्राय के लोग हैं जो प्रकट नहीं है अन्य दार्शनिक रूप में. ऐसे जैन धर्म के ही शासन में चलते हो, उनका भी कभी कभी ख्याल हो सकता है किसी के. म्हणजे आपल्यामध्येच अशी बुद्धी उत्पन्न होऊ शकते आणि आपणच तशी वस्तूची व्यवस्था मानू शकतो म्हणून त्याचं खंडन चालू आहे. असं मला कधीही माझ्या बुद्धीमध्ये वस्तूचा निर्णय न हो. पर्याय रहित द्रव्य नहीं होता, द्रव्य रहित पर्याय नहीं होती. तो क्या है? जो है वह द्रव्य पर्यायात्मक है. कुठलीही वस्तू असू दे. सांगा, आकाश द्रव्य द्रव्य आहे का पर्याय आहे? कुठली पर्याय आहे? हां कालद्रव्य द्रव्य का पर्याय आहे सोनी? द्रव्य पर्याय नसते. त्याचे कालानु बदलतात ती पर्याय. कालाणू द्रव्य आहे, कालाणू बदलत नसते. कालानु द्रव्य आहे आणि जे आपण मोजतो मिनिट सेकंद वगैरे ती पर्याय. आपण मोजतो त्याच्यात कुठं असते? त्याच्यात काय असते? ते परिणामान घडतं ना, ते मोजतो आपण. हां म्हणजे त्याच्यामध्ये पण परिणमन आहे. असं नाही आहे की जीवामध्येच होतंय, पुद्गलामध्येच होतंय. प्रत्येक द्रव्य सांगा, धर्मद्रव्यामध्ये द्रव्य का पर्याय आहे? श्वेता काकी पर्याय सहित द्रव्य. काय पर्याय आहे त्याच्यामध्ये? जे काही गमन चालू आहे तर ते त्याचं परिणाम आहेच. अधर्मद्रव्य. अधर्मद्रव्य. हा मग ते थांबण्यासाठी ते निमित्त ठरतंय. ते निमित्त असू दे की, मला निमित्त ठरलं त्याचं काय परिणमन झालंय? त्याच्यामध्ये द्रव्य काय पर्याय काय आहे? अधर्मद्रव्य हे द्रव्य आहे. पर्याय काय आहे त्याची? गुण आहेत का अधर्मद्रव्यामध्ये? गुण आहेत ना. कुठले गुण आहेत? करणं हेच त्याचं गुण आहे, विशेष गुण. आणि त्याचीच ती पर्याय प्रत्येक समयाची त्याची पर्याय आहेत, त्या गुणाची पर्याय. एकच का घेताय तुम्ही? किती गुण आहेत की आपल्याकडे? अस्तित्व आहे. सामान्य सांगितले तर आहेतच की सगळे. त्याचं पण परिणमन चालू आहे की नाही? मग असं तर होणार नाही की फक्त द्रव्य आहे आणि त्यात परिणमन होत नाही आहे. म्हणजेच धर्मद्रव्य सुद्धा द्रव्य पर्यायात्मक आहे, अधर्मद्रव्य सुद्धा द्रव्य पर्यायात्मक आहे. अस्तित्व गुणाची पर्याय काय असते हो?
त्या त्या पर्यायामध्ये सत राहणं हे झालं त्याचं अस्तित्व गुणाचं कार्य परिणमन. असंच प्रत्येक गुणाचं परिणमन निरंतर आहे वस्तूमध्ये. त्यामुळं कुठलंही द्रव्य असू देत ते द्रव्य पर्यायात्मकच असतं. द्रव्य से पर्याय अनन्यभूत है, अलग नहीं है. वही एक पदार्थ परिणमता हुआ चला जा रहा है अब तक. किसी भी भाषा में समझ लो, इस तरह पर्याय और द्रव्य में भेद नहीं है. तो जैसे द्रव्य और पर्याय में भेद नहीं है, उसी तरह द्रव्य और गुण में भी भेद नहीं है असं पुढच्या गाथेत सांगतायत. ॲक्च्युली गाथेमध्ये त्यांनी सांगितलं आहे द्रव्यरहित पर्याय नसते, पर्यायरहित द्रव्य नसते. पण तिथं खुलासा करताना दोन्ही अपेक्षेने खुलासा केला. द्रव्य पर्याय कथनचित अभेद आहेत आणि द्रव्य पर्याय कथनचित भेदरूप आहे. अभेद कुठल्या अपेक्षेने आहेत सुजाता काकी? द्रव्यामध्येच ती पर्याय उत्पन्न होते ह्या अपेक्षेने अभेद आहे आणि ती प्रतिक्षणाला नष्ट होते म्हणून त्याला भेद म्हटलं, म्हणजे नष्ट होते म्हणून. कुठल्या कुठल्या अपेक्षेने अभेद आणि भेद आहे? भेद बघितलो आपण काल किती 7-8 अपेक्षेने द्रव्य पर्यायात भेद आहे. अभेद कुठल्या अपेक्षेने आहे म्हणलं? अपेक्षेने क्षेत्राच्या अपेक्षेने अभेद आहे. प्रदेशाच्या अपेक्षेने अभेद आहे. ज्या प्रदेशामध्ये द्रव्य आहे त्याच प्रदेशामध्ये त्याची पर्याय असते. म्हणून तिथं ते द्रव्य पर्याय अभेद कथनचित अभेद आहेत असं सांगितलं गेलं. भेद कुठल्या अपेक्षेने? भेद हे 8 कारणं घेतली आम्ही काल. काय काय घेतलं? करा रिपीट. कोण आहे? राणीताई आहेस का? सांगा काय काय घेतली होती काल? 8 कारणं द्रव्य आणि पर्यायात कथनचित भेद आहे. संज्ञा भेद आहे म्हणजे दोघांचं नाव भिन्न भिन्न आहे. लक्षण सत घेतलं होतं. द्रव्याचं लक्षण सत आहे, पर्यायाचं लक्षण तद्भाव परिणाम हे पर्यायाचं लक्षण आहे असं सांगितलं. त्यामुळं लक्षणामध्ये पण भेद आहे. पुढं प्रयोजन बोल सोनी. द्रव्याचं प्रयोजन, पर्यायाचं प्रयोजन. एकत्व अन्वय ज्ञान को उत्पन्न करना और अनेकत्व व्यावृत्ति ज्ञान आदि को उत्पन्न करना. हाँ, एकत्व अन्वय रूप ज्ञानाला उत्पन्न करणं हे द्रव्याचं प्रयोजन आणि अनेकत्व व्यावृत्ती ज्ञानादिकाला उत्पन्न करणं हे पर्यायाचं प्रयोजन. म्हणजे प्रयोजनापेक्षेने सुद्धा दोघांमध्ये भेद आहे. पुढं संख्यापेक्षेने भेद आहे. काय? द्रव्याची संख्या 1 आहे, पर्यायाची संख्या अनेक आहे, अनंत आहे. किती पर्याय असतात एका द्रव्यामध्ये? अनंत. भूतकाळात का भविष्य काळात का वर्तमान काळात? भूतकाळात, वर्तमान काळात की भविष्य काळात? प्रत्येक समयाला आहेच ना. भूतकाळात पण आहे, वर्तमान काळात पण आहेत आणि भविष्य काळात पण अनंत पर्याय आहेत. वर्तमान काळात कशा अनंत पर्याय हो? वर्तमानात तर एकच पर्याय असते. मग नाही भूतकाळातले अनंत, भविष्य काळातले अनंत आणि वर्तमान काळामध्ये अनंत. वर्तमानात पण सांगा कसं? बरोबर. अनंत गुणांच्या अनंत पर्याय आहे म्हणून एका समयात सुद्धा अनंत पर्याय असू शकतात. तर संख्या अपेक्षेने भेद सांगितला. संख्या 1 आहे द्रव्याची, पर्यायाची संख्या अनेक आहे. पुढं कालभेदात बोला. प्रतिभास भेदात म्हणजे प्रतिभास द्रव्याचा प्रतिभास भिन्न आहे द्रव्य रूपाने आणि पर्यायाचा प्रतिभास पर्याय रूपाने भिन्न आहे. आणि काय घेतलं होतं? शक्तिमान शक्ती का अंश. शक्तिमान शक्तिभाव या अपेक्षेने भिन्नता आहे. म्हणजे द्रव्य आहे तो शक्तिमान आहे, अंशी आहे आणि द्रव्य हे गुण हे किंवा पर्याय हे काय आहे? अंश आहे, शक्ती आहे. मग शक्तिमान शक्तिभावाच्या अपेक्षेने भेद आहे असं सांगितलं. पुढचं कालभेदापेक्षा त्रिकाल गोचर आहे. कालभेदात हे हेतू घेतला म्हणजे द्रव्य आणि पर्यायामध्ये काळाचा भेद आहे. काय सांगितलं त्यामध्ये? द्रव्य हे त्रिकाल गोचर असतं आणि पर्याय कशी असते?
वर्तमान विषय करणारीच असते पर्याय ही. त्यामुळे दोन्हीमध्ये पण भिन्नता आहे कालाच्या अपेक्षेने. आणि पुढं काय? परिणाम विशेषात. परिणाम विशेषात एक हेतू घेतला. म्हणजे काय? परिणाम म्हणजे स्वभाव म्हणा. द्रव्याचा स्वभाव काय आणि पर्यायाचा स्वभाव काय? अनादि अनंत, एक स्वभाव रूप, विसरसोपचे. विसरसोपचे नाही येते, वैश्रसिक परिणाम वाला असं घेतलंय. काय म्हणले? अनादि अनंत वैश्रसिक परिणाम वाला. मध्ये काय घेतलं? अनादि अनंत एक स्वभाव रूप आणि वैश्रसिक परिणाम वाला असतं ते द्रव्य असतं. आणि साधी शांत अनेक पर्याय रूप असतं. अनेक पर्याय आणि परिणामान रूप. काय म्हणती ग? अनेक स्वभाव रूप परिणामन करणारी असती पर्याय, साधी शांत. होय, ते भाजीत मीठ आणि तिखट जास्त घालशील चुकून. इकडं हलवते आणि तिकडं बोलते. बस एके ठिकाणी तेवढं 10 मिनिटं कल्याण होईल आपलं. तर पर्याय कशी असते? साधी शांत आणि अनेक स्वभाववादी. हे परिणाम विशेष या अपेक्षेने भेद केला. किती झाले? 8 झाले का पॉइंट? द्रव्य आणि पर्यायामध्ये या 8 अपेक्षेने कथनची भिन्नता आहे. असं कुठं सांगितलं? अष्टसहस्रीमध्ये किंवा देवागम स्तोत्रमध्ये 71-72 नंबरची कारिका आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केला. नय सांगा, कुठले नय लागते त्याच्यात? द्रव्य पर्याय यांच्यात अभेद आहे. कुठला नय? द्रव्य पर्याय अभेद रूप आहे. कुठला नाही हो? लवकर सांगा, 1 मिनिट आहे. अभेदोपचार. पर्याय वाला द्रव्य म्हणतोय ना, आणि आता पर्याय आणि द्रव्य ह्याच्यामध्ये भेद आहे असं म्हटलं तर भेदवृत्ती. फक्त पर्यायाचं कथन केलं तर भेदवृत्ती झाली. मग ती पर्याय माझ्या ध्रुव स्वभावात नाही. कुठलीही पर्याय असो ती क्षणिक आहे, ती मला आश्रय करणे योग्य नाहीच. हे समजून आपण स्वभावाचा आश्रय घ्या. जाणा हा मी नित्य ध्रुव शाश्वत अखंड जीव आहे. पर्याय म्हणजे माझे स्वरूप नाहीच. आम्ही आत्मा तर अविनाशी आहे, नित्य ज्ञाताद्रष्टा आहे. चैतन्य स्वरूपोऽहं जीवोऽहम्. विसर्ज. नमो अरिहंताणे.